थोडासा बदल आम्ही इथे आपल्या समोर करून घेत आहोत, की अध्यक्षीय भाषण सुरुवातीला करून त्यानंतर माझ्या महाविद्यालयाचे काही कारणास्तव कामानिमित्त मला तिथे जावं लागेल. सो वन्स अगेन सॉरी सर. मुझे महाविद्यालय एनसीसी युनिट मार्फत दरवर्षी महाविद्यालयात आणि महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रमांमध्ये मोठा सहभाग एनसीसी छात्र सैनिक देत असतात. मागील काही वर्षांमध्ये सामाजिक स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीचे भान तयार करण्याच्या उद्देशाने DGNCC लेवल पासून तर युनिट लेवल पर्यंत हे सर्व कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. यात महत्त्वाचा उद्देश की विद्यार्थ्यांना समाजात घडणाऱ्या सुरू असलेल्या सर्व गोष्टींची जाणीव असावी, माहिती व्हावी. तसेच काही आपण मागं कॅशलेस सेशन्स त्याच्याबद्दल घेतले, काही सायबर सिक्युरिटीवर सुद्धा झालेत आणि आज पुन्हा एक संधी मिळालेली आहे की आपल्याला ॲडव्होकेट समीर शेख सर आपल्याला सर्वांना त्याबद्दलची माहिती देतील. मी जास्त वेळ न घेता सरांची परवानगी घेतो आणि अध्यक्षीय मनोगत थोडक्यात इथे संपवतो. आणि मला जाणीव आहे की हे जे छात्र सैनिक सर्व आज इथे उपस्थित आहे हे सर्व या व्याख्यानाचा लाभ घेतील आणि त्याचा पुरेपूर उपयोग आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांपर्यंत जो मेसेज आपल्याला मिळणार आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपले सर्व छात्र सैनिक हे नक्कीच करतील. धन्यवाद सर. थँक्यू केशव सर. डेफिनेटली छात्र सैनिक हा भविष्याचा एक आधारस्तंभ असणार आहे आणि निश्चितच ॲडव्होकेट समीर शेख सरांसारखे सायबर एक्सपर्ट आजच्या त्यांच्या या स्पार्कमुळे त्यांना भविष्यातल्या ज्या सुवर्ण संधी असतील सायबर कमिशन मधल्या आणि तसेच त्या संदर्भात थ्रेट जे आहेत स्पेशली हनी ट्रॅपिंग जे इंडियन आर्म फोर्स मध्ये नेहमी आपल्याला जाणवतात त्या संदर्भात आज सर वक्तव्य करणार आहेत. तर मी सरांना विनंती करेल समीर शेख सरांना की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं. ॲडव्होकेट समीर शेख सर, प्लीज प्रोसीड इट. जय हिंद एव्हरीबडी. माझा आवाज येतोय? सर आवाज येतोय, प्रेझेंटेशन शेअर करू शकतात आता. सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, खास करून जे BN केसूर सर, योगेश बोरसे सर, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवरांचे आणि आपल्या खास करून आपल्या इन्स्टिट्यूटचे आभार की ज्यांनी या गोष्टीचे महत्त्व जाणले की येणारा काळ जो आहे हा सायबरच्या शिवाय शक्यच नाहीये. तर जो माणूस टेक्नॉलॉजीमध्ये जास्त असेल तो या जगावर राज्य करेल. जो माणूस टेक्नॉलॉजीमध्ये पुढे असेल तो या जगामध्ये सर्वांना आपल्या अंकित करेल. याची जाणीव आपण ठेवली, आपल्या इन्स्टिट्यूटने ठेवली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. दुसरी गोष्ट की आपण आता डायरेक्ट सब्जेक्टला सुरू करूयात की सर्वसामान्य माणसाचं इंटरनेटला किंवा सायबरला पाहायचं जो दृष्टिकोन आहे हा म्हणजे इंटरनेट म्हणलं की लोकांना वाटतं की फेसबुक, व्हॉट्सॲप, चॅटिंग. माझा आवाज व्यवस्थित येतोय का? हॅलो. येस सर. येस सर. जर काही डिस्टर्बन्स असेल तर मला प्लीज सांगा. जी शक्ती आहे ही फारच कमजोर होती आणि आर्मेनियाची शक्ती जास्त होती. आर्मेनियाचं पूर्वीपासून तिथं राज्य होतं, परंतु अझरबैजान ते जिंकायला लागले, म्हणजे ते पुढं पुढं जात गेलं. आपले
म्हणजे बिईंग ए नेशन आपण तटस्थ आहोत. म्हणजे भारत हा एक तटस्थ देश आहे. आपण कुणाचीही बाजू घेत नाही. परंतु जो कोणी जिंकतोय तो कशा पद्धतीने जिंकतोय त्याची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली पाहिजे, हे आपलं धोरण आहे. तर हे पाहत असताना जर का याचं नीट आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की अझरबैजानच्या मिलिटरीमध्ये दोन भाऊ आले आहेत आणि जे सायबरचे एक्सपर्ट आहेत आणि ज्यांनी ड्रोन हँडल करून कॉम्प्युटरद्वारे, इंटरनेटद्वारे, सायबर वापरून त्यांनी समोरच्या प्रतिपक्षावर हल्ला करतो. हॅलो, येस सर, जस्ट 2 मिनिट. हा, स्क्रीन शेअर मला अलाउ केले का? सर आलो आहे. हा, एक मिनिट. ठीक आहे, ते पॉज झाले, काही प्रॉब्लेम नाही. आपण मूळ याच्यात जाऊ. स्लाइड तो बदलाय होता. एनिवे, तर सायबर सिक्युरिटी हा विषय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हा प्रत्येकासाठी, या जगातल्या प्रत्येक माणसासाठी हा इम्पॉर्टंट आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता यापुढे चालणार आहे. जास्तीत जास्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे आणि हे होत असताना, म्हणजे याचा वापर होत असताना याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे याचं एकंदरीत काम कसं काय चालतं हे पाहणं आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार फायद्याचं आहे आणि फार महत्वाचं पण आहे. तर सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की सायबर वर्ल्ड जे आहे, म्हणजे ज्याला आंतरजाळ म्हणलं जातं किंवा इंटरनेटचं जे इंटरनेट म्हणलं जातं, या जगतामध्ये आपण सर्व आणि जगातली म्हणजे मॅक्झिमम लोकसंख्या जी यूज करते हे सरफेस वेब यूज करते. म्हणजे वेबचे 3 पार्ट आहेत. तर या 3 पार्ट मध्ये सर्वात वरचा पार्ट म्हणजे जो एकंदरीत वापराच्या फक्त 4% आहे. वेबच्या दुनियेमध्ये 2015 पर्यंत उपलब्ध होत्या, ज्याचा एक ह्या सगळ्या 14,500 कोटी वेबसाईट मधली एक वेबसाईट फेसबुक आहे, जी सोशल मीडिया नेटवर्क आहे. तर आपण अंदाज लावू शकतो की सगळे मिळून किती मोठं नेटवर्क असेल ते. की फक्त एकच एवढं मोठं आहे फेसबुक, ज्याचे आज करोडो कोट्यावधी युजर्स आहेत. त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर लिंक्डइन वगैरे सारख्या साइट्स आहेत, हे आहेच. परंतु याच्या सोबतच म्हणजे जे डीप वेबचा जो भाग येतो, डीप वेब मध्ये सरकारे जे वापरतात, जे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, हे लोक जो वापर करतात, हा वापर हा जवळपास 90% आहे आणि याला डीप वेब म्हणतात. डीप वेब मध्ये काय वापरलं जातं,
तर सरकारी साईट म्हणजे इन्कम टॅक्सची साईट झाली, आपले वेगवेगळे ऍप्स झाले, माय गव्हर्नमेंट वगैरे. आणि या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या जे वापरतात, म्हणजे त्या जे कंट्रोल करतात, तो सगळा पार्ट हा डीप वेब मध्ये येतो. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, जो आहे डार्क वेबचा, आपल्याला सायबर चिटिंग किंवा जर का हे पाहिलं तर या सायबर चिटिंग मध्ये आपल्याला जास्तीत जास्त हे माहिती आहे सर सॉरी टू की इंटरप्ट. आवाज येतोय. हो सर सर बट ऍक्च्युली ना तुमचं जीमेलचं शेअर झालेलं आहे पण स्लाइड्स ओपन झालेलं आहे. अच्छा, ते मला दिसत नाही पण ते फक्त ते म्हणजे जीमेल वरती ते सायबर सिक्युरिटी आणि ओपन इन स्लाइड्स असा मेसेज आलेला आहे पण स्लाइड शो दिसत नाहीये सर. ओके, मी पाहतो, एक मिनिट. हा, सर बंद करून जर परत चालू केलं ना तर शक्यतो दिसेल. या 40 मिनिटांनंतर पुढचे 40 मिनिटं पण आपण लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. सर आता होतं स्क्रीन शेअर. सर आता दिसतंय ना? हॅलो, येस सर. आवाज येतोय आणि स्क्रीन पण दिसते, बरोबर. तर हे आता तुमच्या समोर दिसत असेल व्हॉट इज सायबर सिक्युरिटी. त्याच्याबद्दल मी बोलत होतो की सायबर सिक्युरिटी म्हणजे या सायबर म्हणजे जसं आपण काही गोष्ट घेऊन रस्त्यामध्ये जातो, घरातनं जर का पैसे वगैरे घेऊन आपण बँकेत भरायला जातो, तर त्यावेळेस आपण हे पैसे असे हातात घेऊन तर जात नाही. नक्कीच आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं जातं की हे पैसे एकतर खिशात घेऊन जातो किंवा एखाद्या पिशवीत वगैरे पाकिटात वगैरे घेऊन जातो, किंवा जर का त्याच्यापेक्षा जास्त असेल तर बॅगेत वगैरे व्यवस्थित घेऊन जातो. हे जे काही आपण वापरतो, एक बॅग घेणं किंवा लक्षात घेऊन समजून येऊ नये शकेल अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये ते पैसे लपवून घेणं, पैसे, सोनं नाणं, हे एकावर दुसरी बॅग आणि ते त्याला एकदम असं जवळ घेऊन चालतो. याला हे जे काही आपण या ज्या प्रिकॉशन्स घेतो, या प्रिकॉशन्सला सिक्युरिटी म्हणतात. सिक्युरिटी घेणं. जर का अजून जास्त पैसे असतील तर आपण 2 लोक सोबत घेतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर 2-4 लोक घेतो, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हातेरी गार्ड घेतले जातात. जर बँकेचे पैसे जर आपण पाहिले तर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका ट्रेजरीमधून दुसऱ्या ट्रेजरीमध्ये ज्यावेळेस कॅश ट्रान्सफर होते त्यावेळेस बुलेट प्रूफ गाडी असते, जाळीवाली गाडी असते, त्याच्यामध्ये बंदुका घेऊन लोक बसलेले असतात. ते याच्यासाठी बसलेले असतात की त्यांना त्या किमती गोष्टीचं संरक्षण करायचं असतं, आणि हे संरक्षण करणे हीच सिक्युरिटी आहे. आता आपल्या मनात विचार येईल की याच्यामधनं आपलं काय चोरीला जाणार आहे किंवा याच्यात आपल्याला काय नुकसान आहे. तर याच्यात नुकसान असं आहे की जे आपण जे वापरतो सरफेस वेब, या सरफेस वेब मधून याला काही एवढं नुकसान होत नाही, परंतु या सरफेस वेबवर 2 ठिकाणाहून लक्ष ठेवलं जातं. एक तर डीप वेब जे आहे हे याच्यावर लक्ष ठेवतं. आपण एक एक्झाम्पल घेऊ फेसबुकचं. म्हणजे मी जास्तीत जास्त फेसबुकचं जास्त का एक्झाम्पल देतो, कारण आता सगळ्यात जास्त युजर त्याचे आहेत, फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा दुसरे काही ऍप्लिकेशन्स. याच्यामध्ये आपण लॉग इन करतो त्यावेळेस आपण पासवर्ड बनवतो. म्हणजे पासवर्डचा सब्जेक्ट मी पुढे घेणार आहे, परंतु ते कसं पासवर्ड सेट करायचं हे मी पुढे सांगेन. परंतु आपण पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये एंट्री करणं हे अलाउ होतं. म्हणजे आपल्याला तिथे ऍक्सेस दिला जातो आणि त्या ऍक्सेसद्वारे आपण आपल्या ओळखीच्या लोकांना किंवा ओळख झालेल्या लोकांना त्यांच्याशी संपर्क साधू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो, त्यांचे विचार आपण पाहू शकतो, आपले विचार त्यांना दाखवू शकतो.
हे दाखवत असताना डीप वेबद्वारे आणि डार्क वेबद्वारे या लोकांवर लक्ष ठेवलेलं असतं. डीप वेब हा तर सरकारी प्रकार आहे आणि हा फार गरजेचा प्रकार, कारण व्हिजिलन्स जर झालं नाही, जर का आपल्या जनतेवर आपण जसे आई वडील आपल्या मुलावर त्याचं सर्व्हर कुठं होतं हे कुणाला माहित नाही, कारण हे डार्क वेब मधून ऑपरेट होतं. हॅलो. अशा प्रकारे एखाद्या देशाच्या जनतेचं माइंडसेट पण या डार्क वेबद्वारे केलं जातं. दुसरी गोष्ट अशी की आपण जो पासवर्ड टाकतो, हा पासवर्ड घेतल्यानंतर आपल्याला हा पासवर्ड मिळाल्यानंतर आपण माझा आवाज येतोय? कोणी एकाने उत्तर द्यावं जरा प्लीज. ओके सर, आता येतोय. येतोय सर. हा. कारण सगळ्यांना म्यूट केलं होतं होस्टने. एनिवे, तर आपण विषयाला जाऊ की पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला त्या याच्यामध्ये एंट्री मिळते आणि आपण आपले विचार वगैरे शेअर करू शकतो, दुसऱ्यांशी पाहू शकतो. मग फेसबुकला आपण अनेकदा पाहतो की त्याच्यामध्ये एखादी लिंक येते, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाहिलं की एक न्यूज येते आणि त्या न्यूजला जर का आपण क्लिक केलं तर आपण फेसबुक सोडून आपण जातो दुसऱ्या साईटवर, म्हणजे त्या याच्यावर जातो, न्यूजपेपरच्या साईटवर जातो. आणि न्यूजपेपरच्या साईटवर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण ही साईट सोडून ऑटोमॅटिकली दुसऱ्या साईटवर गेलेलो असतो. मग तिथं आपण जी काही न्यूज वगैरे वाचतो आणि न्यूज वाचून आपण परत फेसबुकला येतो, त्यावेळेस आपल्याला लॉग इन करायची गरज पडत नाही. वास्तविक पाहता एकदा साईट सोडून आपण परत आल्यावर नंतर त्यांनी आपल्याला पासवर्ड विचारायला पाहिजे, म्हणजे ते काही माणूस नाही येतो की तुम्ही आता थोड्या वेळ पुढे येऊन गेला होता, आता परत आला तर तुम्हाला आम्ही एंट्री देतोय. मशीन आहे. मग मशीन त्या माणसाला पासवर्ड घेतल्याशिवाय कसं काय अलाउ करते? तर ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी जातो पासवर्ड क्रिएट करून, तर सॅशे नावाचा एक प्रकार असतो. जो सॅशे हा आपला पासवर्ड हा एका कोड लँग्वेज मध्ये सेव्ह करतो. आणि आपण न्यूज वाचून ज्यावेळेस फेसबुकला परत येतो तर सॅशेमध्ये असलेला रेकॉर्ड असलेला जो पासवर्ड आहे हा कोड लँग्वेज मध्ये असतो. हा डिकोडिफाय होऊन ऑटोमॅटिकली होऊन हा परत फेसबुकला जातो. आणि त्यामुळं आपण ऑटोमॅटिक आलो आणि आपल्याला लक्षातच येत नाही की आपण आलोय. तर हे जे काही वेगवेगळ्या साईटला एकाच वेळी आपण टाकलेले पासवर्ड असतात, हे सगळे सॅशेमध्ये शेअर होतात, म्हणजे सेव्ह होतात. आणि मध्यंतरी एक प्रकार काय घडला की एका माणसाने रेल्वेचं तिकीट घेतलं आणि रेल्वेचं तिकीट घेतल्यानंतर त्याने ट्विटरला पोस्ट केलं की याच्यावर घाणेरड्या जाहिराती येतात. ट्विटरला रेल्वेवाल्यांना पोस्ट केलं की तुमच्या हे सरकारकडून अपेक्षित नाहीये की एवढ्या अशा घाणेरड्या जाहिराती सरकारने तिकिटावर छापाव्यात. आणि असं ते ट्विटरला त्यांनी ते तिकिटाचा फोटो आणि एक ट्विट केलं की मला सरकारकडून अशा अपेक्षा नाही, खास करून रेल्वे डिपार्टमेंटकडून. तर रेल्वे डिपार्टमेंटने त्याला उत्तर दिलं त्या ट्विटरला खाली की सर, असं पब्लिकली उत्तर देणं हे व्यवस्थित होत नाही, परंतु जर तुम्ही तुमचा सॅशे क्लिअर केला तर तुमची हिस्ट्री ही त्याच्यामध्ये आमची वेबसाईट घेणार नाही आणि तुम्ही काय काय बघता तेच आम्ही छापतो, तर त्यामुळं तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे हे आम्हाला कळणार नाहीये. म्हणजे याच्यावरनं काय झालं की हा माणूस अगोदर ते सर्च करत होता, त्याचा अख्खा सर्च हा सेव्ह झाला साईटला आणि मग तो इथून तिथं जात असताना सॅशेमधून त्याचं जे काही राहिलेली जी मेमरी आहे त्या मेमरी प्रमाणे त्याने सर्वात जास्त ज्या जाहिराती बघितल्या होत्या किंवा ज्या साईट बघितलेल्या होत्या त्या साईटवरच्या जाहिराती त्या तिकिटावर छापून आल्या. आणि हा सात्विकतेचा असा अंगरखा पांघरून याने सरकारला शहाणपणा शिकवायची सुरुवात केली. तर त्यावेळी तिथं जो कोणी माणूस बसलेला होता हा त्याने शेलक्या शब्दामध्ये आणि मोजक्या शब्दामध्ये त्याला सांगितलं
की तुमचे जे प्रेफरन्सेस आहेत, तुमच्या ज्या आवडी-निवडी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काहीही देत नाही. आणि मग त्यानंतर त्या माणसाने ते ट्वीट डिलीट केलं, परंतु तोपर्यंत अनेक लोकांनी, शेकडो लोकांनी तो त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तो बऱ्याच ठिकाणी फिरवला होता. तर या सर्वांमध्ये कोणीतरी काही टाईप करतंय स्क्रीनवर, INE म्हणून कोणी आता टाईप केलं होतं. ते असं बहुतेकांना ते असं बोटाने असं फिरवण्यामध्ये फक्त ते लिहिल्या जाते ते. तर त्यांनी त्यांचा जो रायटिंग बोर्ड आहे तो हे करावा. हं? हा. तर अशा प्रकारे म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी सर्च करतो किंवा जी आपली वेब हिस्ट्री असते ही ती घेतली जाते. आणि मग त्यानंतर म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण एकटे बसलेलो आहोत, कॉम्प्युटरवर आपल्या व्यतिरिक्त कोणीही नाही. परंतु इंटरनेटवर बसलेला माणूस हा कधीच एकटा नसतो. हे एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. फोनवर बोलणारा माणूस हा त्याला असं वाटतं की आपण फक्त समोरच्या माणसाशी बोलतोय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची कायमस्वरूपी की बिग ब्रदर इज वॉचिंग यू अँड बिग ब्रदर इज लिसनिंग यू. हा जिथं कोणी नाहीये तिथे तिसरा माणूस हा आहेच. म्हणजे जे लोक परमेश्वर मानतात, अनेक लोकांचे परमेश्वर नाही मानत, पण जे लोक परमेश्वर मानतात ते जसं समजतात की परमेश्वर हा सर्वव्यापी आहे आणि हा सगळं पाहतो, प्रत्येकाला पाहतो, तसंच हा बिग ब्रदर, हा इंटरनेटच्या विश्वामधला बिग ब्रदर हा सर्वव्यापी आहे आणि तो प्रत्येक गोष्ट पाहतो, प्रत्येक माणसावर लक्ष ठेवतो आणि प्रत्येक संभाषण ऐकतो. म्हणजे एका दृष्टिकोनातून हा जो बिग ब्रदर आहे हा इंटरनेटच्या जगतातला प्रतिपरमेश्वर आहे. हा तुम्हाला 24 तास पाहत असतो आणि तो आपल्याला पाहतोय याची जाणीव ठेवणे याला आपल्या भाषेमध्ये नैतिकता म्हणतात. आपल्या भारतीय भाषेमध्ये याला संस्कृती म्हणतात आणि मोरॅलिटी ज्याला म्हटलं जातं. ही मोरॅलिटी ही पाळताना म्हणजे जे सोशल मोरल्स आहे हे पाळताना माणूस कधीच अडकत नाही. म्हणजे हा याच्याकडून अशा प्रकारचं कृत्य घडत नाही. तो माणूस कुठल्याही प्रकारच्या म्हणजे तो फायनान्शियल ट्रॅप असो किंवा दुसरा हनी ट्रॅप असो किंवा दुसऱ्या इतर प्रकारचे जे गुप्तहेर पद्धतीने जे ट्रॅप लावले जातात याच्यामध्ये हा माणूस कधीच अडकत नाही. सुरुवातीचा जो काळ होता ज्यावेळेस आपल्याकडे इंटरनेट आलं तर त्या काळामध्ये तेवढी लोकांना माहिती नव्हती. ज्यावेळेस म्हणजे साधारणतः सन 2000च्या आसपास व्हायरस नावाची गोष्ट आली बाजारामध्ये आणि हा व्हायरस हा अँटीव्हायरस कंपन्यांनीच आणला होता. व्हायरस काय असतो? तर व्हायरस हा एक प्रकारचा प्रोग्राम असतो. काय प्रोग्राम असतो की तो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जाऊन आतल्या फाईलीमध्ये जो काही डेटा असेल तो चोरतो किंवा खराब करतो. आजकाल ज्याला मालवेअर म्हणतात हा प्रकार जास्त आहे. पूर्वी याला बग्स म्हणायचे आणि बग म्हणून ते यायचं. अनेक प्रकारचे हे झाले. हे काय करायचे तुमचे कॉन्टॅक्ट चोरायचे. मग काही लोक असे आले की जे तुमचा डेटा चोरायचे. आता तर सर्व प्रकारचा डेटा, तुमचे फोटोग्राफ्स, व्हिडिओ, तुमच्या मोबाईलवरचे कॉन्टॅक्ट, तुमचे कॉल रेकॉर्ड जे सेव्ह केलेले आहे, या सगळ्या गोष्टी ह्या चोरायची फॅसिलिटी या व्हायरसद्वारे किंवा मालवेअरद्वारे, व्हायरसपेक्षा जे जास्त खतरनाक ज्याला मानलं जातं, ह्या मालवेअरद्वारे या गोष्टी घेतल्या जातात. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस एवढी लोकांमध्ये याची माहिती नव्हती. त्यांना असं वाटायचं व्हायरस म्हणजे जसा जिवंत माणसाचा व्हायरस असतो आणि तो हवेतनं पसरतो तसाच हा एखादा व्हायरस असेल आणि हा हवेतनं पसरत असेल. एका ठिकाणी सन 2002 साली एका कंपनीवर रेड झाली. त्यांनी काय केलं होतं की अरबस्थानातल्या एका कंपनी बरोबर, अल जझीरा नावाची एक कंपनी होती आणि त्या कंपनी बरोबर टायअप करून यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंप वाटणार म्हणजे 20,000 पेट्रोल पंप वाटणार असं डिक्लेअर केलं होतं. आणि हे पेट्रोल पंप डायरेक्ट लाईन टाकून अरबस्थानातून भारतात येणार आणि भारतात आल्यानंतर मग सर्व लोकांना ते दिलं जाणार. आणि त्या काळी पेट्रोल पंपसाठी 10 लाख रुपये
आणि दुसऱ्या एजन्सीसाठी 2-2 लाख रुपये आणि त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी 1-1 लाख रुपये अशा प्रकारे त्यांनी हजारो लोकांकडून पैसे घेऊन कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला. तक्रार झाली. तक्रार झाल्यानंतर या लोकांना धरण्यात आलं. त्या कंपनीवर रेड झाली. रेड झाल्यानंतर कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले. बरेच लोक होते. योगायोगाने मीही त्या ठिकाणी होतो आणि कॉम्प्युटर चालू केला तर त्याच्यामध्ये 2002 सालीची गोष्ट, 2002 किंवा 2003 ची तिथं बसलेल्या माणसाने अरे याच्यामध्ये व्हायरस आहे. तर शेजारी थांबलेला जो ऑफिसर होता त्याने पटकीने खिशातनं रुमाल काढला आणि नाकाला लावला की अरे याच्यामध्ये तर व्हायरस आहे. मग हा व्हायरस मला तर इफेक्ट करणार नाही ना. तर त्याला ते समजावून सांगायला लागलं की हा व्हायरस हा मानवी व्हायरस नाहीये आणि यांनी हा माणसाला इफेक्ट करत नाही, हा फक्त यालाच इफेक्ट करतो. याच केसमध्ये म्हणजे ते सगळी लोक धरली. तो मोठं रॅकेट होतं, त्या सर्वांना पकडलं. काही लोक अरबस्थानामधून पकडली. एक चार्टर्ड अकाउंटंट होता, त्याला धरल्यानंतर म्हणजे तो कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होता. ज्यावेळेस कोर्टामध्ये पेपर सादर केले गेले आणि त्या काळामध्ये फ्लॉपी असायच्या. फ्लॉपी काही लोकांनी पाहिले असतील, छोट्या छोट्या ब्लॅक कलरच्या फ्लॉपी असायच्या, ब्लॅक रेड वेगवेगळ्या रंगाच्या, परंतु ते छोटीशी डिस्क असायची, त्याच्या आतमध्ये एक फिल्म असायची आणि त्या फिल्मवर सगळा डेटा शेअर असायचा. ज्यावेळेस केस स्टँड झाली त्यावेळेस एव्हिडन्स म्हणून या फ्लॉपी मध्ये घेतलेला डेटा त्यांनी कोर्टासमोर मांडला होता. आता एक गोष्ट म्हणजे आपल्याकडं सायबरचा वापर करावा म्हणून जी एव्हिडन्स ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली ही 2003 साली झाली. ही केस त्याच्या अगोदरची आहे. तर ज्यावेळेस ते फ्लॉपी दिल्या तर त्यांनी कागदाला फ्लॉपी लावून त्याला मोठ्या स्टेपलने स्टेपल करून टाकलं होतं आणि त्या कोर्टाने स्टेपलरची स्टेपलर पिन काढून ज्यावेळेस ते फ्लॉपी वापरायचा प्रयत्न केला तर तिथं काहीच दिसलं नाही आणि सगळा पुरावा हा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी नष्ट करून टाकला होता, न कळत. त्यांचे इंटेन्शन नव्हतं, परंतु त्यांना कळलंच नाही की ह्या फ्लॉपीला आपल्याला ते स्टेपलर मारायचं नसतं. म्हणजे या प्रकारच्या गोष्टी घडल्या. मग हळूहळू आपल्याकडं ते हे ज्ञान वाढत गेलं आणि मग नंतर कळायला लागलं की व्हायरस जो आहे हा या सॉफ्टवेअर कंपन्याद्वारे बनवलेला असतो आणि खास करून व्हायरस हे अँटीव्हायरस कंपन्या बनवतात. आणि त्या काळी सुरुवातीला एक लव बग म्हणून यायचा, ते एक मेल यायचा. त्यावेळेस याहू जास्त फॉर्मला होता. ज्याप्रमाणे आता गुगल आहे तसं त्या काळी याहूने हवा केली होती. मग याहूचे चॅट असायचा, याहूचे चॅट रूम असायचे. त्या चॅटमध्ये मग त्याच्यानंतर मोबाईलमध्ये क्रांती आली. मोबाईलमध्ये 6600 नावाचं नोकियाने एक मोबाईल काढल्यानंतर आणि त्याला इंटरनेटची फॅसिलिटी दिल्यानंतर मोबाईल जगतामध्ये क्रांती आली. 2005 साली नोकियाने एक 6510 म्हणून एक हे 6510 किंवा 6257 असा एक मॉडेल आणला जो एस शेपचा होता आणि तो मॉडेल आल्यानंतर आणि 6600 असा मोठा ठोकळा होता. त्यानंतर लोकांकडे त्यांच्या हातामध्ये इंटरनेट आलं आणि या मोबाईलद्वारे लोक चॅटिंग वगैरे या गोष्टी करायला लागली. त्यावेळेस जे चॅटिंग होत होतं त्यावेळेस त्या माणसाचा मोबाईल नंबर हा तिथे डिस्प्ले व्हायचा आणि तो डिस्प्ले झाल्यानंतर म्हणजे जे आपण ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस जो वरचा बार येतो त्या बारमध्ये आपला सगळा ऍड्रेस असतो किंवा खाली जे जर आपण पाहिलं या गोष्टी आपण एकदा प्रॅक्टिकली कधीतरी मौका मिळाला तर आपण नक्कीच पाहू की याचं केसने मी देऊ शकत नाही काही सुरक्षिततेच्या गोष्टीने, पण अल जझीरा
पेट्रोलियम असं त्याचं नाव होतं, अल जझीरा पेट्रोलियम कंपनी असं त्या अपराधी कंपनीचं नाव होतं. बाकीच्या गोष्टी त्याच्या डिटेल्स त्या लोकांची नावं वगैरे मी नाही देऊ शकत. तर एनिवे ही 2003 ची केस आहे आणि त्यावेळेस परदेशी म्हणून ऑफिसर होते. तर या प्रकारे म्हणजे सुरुवातीला व्हायरसची लोकांना ओळख व्हायला एक वेळ गेली आणि या अँटीव्हायरस कंपन्या हे करतात हे लक्षात यायला फार उशीर झाला. तोपर्यंत अनेक लोकांचा डेटा लोकांनी चोरला होता. तर त्या काळी डेटा चोरणं हे एवढं फायद्याचं नव्हतं, कारण कशासाठी चोरला जातो आणि काय करायचं याचे म्हणजे याचा लोकांना उपयोग पण माहित नव्हता. मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीला व्हायचं ते पर्सनल ब्लॅकमेलिंग वगैरे ते तिथपर्यंत होतं. कुणाचे पर्सनल फोटो वगैरे चोरले, मग त्याला ब्लॅकमेल करून हे केलं, अशा प्रकारे अपराध चालायचे. किंवा 2 नंबरचे जे धंदेवाले लोक आहेत, जे ड्रग्ज वगैरे सेलर्स आहेत किंवा जे माफिया आहेत, ते इंटरनेटद्वारे एक दुसऱ्याशी संपर्क करायचे. आणि या लोकांना ट्रॅक करण्यासाठी इंटरनेटचाच वापर केला जायचा आणि इंटरनेटचा वापर करून यांना व्यवस्थित आपण ट्रॅकिंग करू शकत होतो. परंतु त्याच्यानंतर काय झालं की याचा वापर वाढत गेला आणि लोक इंटरनेट बँकिंग करू लागले. इंटरनेट बँकिंग केल्यानंतर जर का एकदा बँकेचा पासवर्ड आणि म्हणजे इंटरनेटची बँकिंगची सुरुवात ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे झाली. अगोदर डेबिट कार्ड आलं आपल्याकडं आणि त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड आलं. याच्यामधून लोकांचे पैसे चोरणं हे सोपं झालं. त्याच्यासाठी काय करायचे लोक की घाणेरड्या साईट्स त्यांनी चालू केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये फार स्वस्तामध्ये म्हणजे 100 रुपयामध्ये 50 रुपयामध्ये ते त्यांना ऍक्सेस द्यायचे आणि ते देत असताना ते मागायचे डेबिट कार्डचे डिटेल्स आणि त्याचा पासवर्ड आणि लोक पण बिंदास देऊन टाकायची. ते दिल्यानंतर ती जी लोक आहे महिनाभर त्याला काही नाही करायची. 1 महिन्यानंतर त्याचं स्टेटमेंट मागवून ज्यावेळेस त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जास्त येईल त्यावेळेस ते अकाउंट खाली रिकामं करून ते पोबारा करून जायचे. आणि एकंदरीत मामला हा याचा पण चोरीचाच मामला असायचा. चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला. तर त्यामुळं याच्यामध्ये तक्रार करायला कोणीच येत नव्हतं. सगळ्या लोकांना आपण फसवल्या गेलेलो आहोत. परंतु याच्या बाबतीत तक्रार करायची हिंमत कोणी करत नव्हते, कारण ते त्याला जर काही विचारलं की बाबा तुझा पासवर्ड तू कुणाला दिला होता, तर ते सांगायची चोरी. कुणी घेतला पासवर्ड हे सांगायची चोरी. तर त्यामुळे या अशा गोष्टी असल्यामुळे लोक फसत गेली. नंतर याचं सर्व शासकीय कार्यालयामध्ये अख्ख्या जगभरातल्या शासकीय कार्यालयामध्ये इंटरनेटचा वापर सुरू झाला आणि जग आपलं पेपर फ्री व्हायला लागलं. जसजसं पेपर फ्री होत गेलं जग, तसतसं ऑनलाईन व्यवहार वाढत गेले आणि हे जे अगोदर जे आपण थ्रेट फ्री होतो ते आपण थ्रेटफुल झालो की प्रत्येक गोष्टीला आपल्या आता थ्रेट आहे. सायबर वापराला थ्रेट आहे, आपल्या इंटरनेटला थ्रेट आहे, आपल्या सोशल मीडियावर जे काही आपण करतो त्यातला पासवर्डला थ्रेट आहे, लॉगिन आयडीला थ्रेट आहे. या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे आता जर काय ऑनलाईन व्यवहार करायचे, आपल्या सरकारने पण प्रमोट केलं की भाई ऑनलाईन व्यवहार करा. पेटीएम नावाचं एक ऍप आणलं. पेटीएमद्वारे ते भारतीय ऍप नाही येते, परंतु त्याच्याद्वारे व्यवहार होऊ लागला. मग पेटीएम कंपनी भारतीय झाली. सुरुवातीला नव्हती ती, त्याच्यानंतर ती भारतीय झाली आणि मग बाहेरची कंपनी इथं आल्यानंतर त्यांनी लोकांना ऑफर्स देणं सुरू केलं. आताही तुम्ही जर पाहिलं तर मोबाईलवर मेसेज येतो की युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड फॉर ₹5,000 आणि माणसाला वाटतं अरे 5,000 रुपये आपल्या अकाउंटला आलेत. आता 5,000 रुपयाची किंवा 5,500 रुपयाची अमाऊंट अशी आहे की माणसाला असं वाटतं की खरी असेल. जर का त्याला असं दाखवलं की म्हणजे सुरुवातीला हे जे हॅकर्स होते यांनी एक ट्रेंड घेतला होता की यू हॅव वॉन $6 बिलियन इन सो अँड सो कोका कोला कंपनी अँड सो XYZ कंपनी, लिम्का कंपनी, असं काहीतरी नाव देऊन तो मेल यायचा. मग त्या मेलला रिप्लाय केल्यानंतर समोरचा माणूस मग त्याला सगळे त्याची आयडेंटिटी वगैरे द्यायचा आणि त्याला म्हणायचा की तुझे सगळे पैसे तयार झालेत आणि असं असं तुला एवढे पैसे मिळालेत आणि याचे फोटो वगैरे घेऊन त्याला सर्टिफिकेट वगैरे पाठवायचं. एका मेजरला, रिटायर्ड मेजरला मेल आला की अमेरिकेच्या एका कंपनीने त्याला $4 कोटी डिक्लेअर केलेले आहेत. त्याचे सगळे डिटेल्स त्यांनी ह्या अशा प्रकारच्या साईटवरून घेतले होते. आणि मग त्याने तो आला, त्याच्यानंतर त्याने एका सायबर एक्सपर्टला विचारलं की हे असं काय असतं. त्या एक्सपर्टने त्याला सांगितलं की साहेब याच्यामध्ये हे फसवणुकीची शक्यता जास्त असते.
मग समोरच्या माणसाने काय केलं की त्याला त्याच्या कंपनीचा ऍड्रेस वगैरे सगळा पाठवला. ती एवढी मोठी कंपनी होती की त्याच्यामध्ये सिक्युरिटीच्या परमिशन शिवाय आतमध्ये माणूस जाऊ शकत नव्हता. याने काय केलं, याचा जावई तिथं होता अमेरिकेमध्ये, आणि त्या जावयाला याने फोन केला आणि त्याला सांगितलं अशा प्रकारची कंपनी आहे का, त्याची चौकशी कर. जावई सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी गेला आणि त्याने पाहिलं की फार मोठी कंपनी आहे, परंतु त्याच्यामध्ये त्याला जाऊन आतमध्ये एंट्री करू नाही दिलं, कारण तिथे सिक्युरिटी पर्पज होता, सिक्युरिटीसाठी आतमध्ये जाता येत नव्हतं. पण त्याने त्याच्या सासऱ्याला सांगितलं की अशी कंपनी इथे आहे आणि फार मोठी कंपनी आहे, त्याच्यामध्ये कुणाला जाणं पण अलाउड नाहीये. त्याने त्या कंपनीचे फोटोग्राफ्स वगैरे याला मेलवर पाठवले. हा फार खुश झाला की $4 कोटी, म्हणजे त्या काळी बहुतेक $50 रेट होता डॉलरचा, म्हणजे $4 कोटी म्हणजे 200 कोटी रुपये झाले. 200 कोटी रुपयामध्ये काय काय होईल याची प्लॅनिंग हा माणूस करायला लागला. म्हणजे प्रत्येक माणसाची एक प्रवृत्ती असते. बघा, जगभरातले फसवणुकीचे जे गुन्हे असतात, हे गुन्हे माणसाची कमजोरी धरून केले जातात. म्हणजे माणसाला किती प्रकारची लालच असते. म्हणजे षडविकार जे आहेत माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होणारे, त्याला काय काय पसंत असतं की त्याला स्तुती, लालच, त्याच्यानंतर द्वेष, या प्रकारचे जे षडविकार आहेत, जे आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलेले आहेत की ह्या विकारांपासून लांब राहा. तर हे काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ, स्तुती, तर हे जे विकार आहेत, ह्या 6 विकारांचा वापर करूनच ह्या जगभरातले लोक, जे काही चिटर लोक आहेत, ह्या 6 विकारांचा वापर करूनच फसवतात. आणि मग काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि स्तुती यांना फार चांगल्या पद्धतीने वापरले जातं. तर त्या मेजरला त्याच्या जावयाने हे मेल केल्यानंतर त्याने सगळी चौकशी केली आणि त्याला माहिती पडलं की इथं कंपनी आहे. त्याने परत त्या सायबर एक्सपर्टला विचारलं की बघ तिथं कंपनी आहे, माझा जावई जाऊन पाहून आला. तर तो म्हणला, बघा याच्यामध्ये तुमची फसवणूक होईल आणि ही लोक तुमचे पैसे घेतील. त्याला असं वाटलं की मत्सर निर्माण झाला याच्या मनामध्ये आणि हा आपल्यावर जळायला लागलेला आहे. मित्र जरी असला तरी याला नको वाटते मला पैसे मिळाले म्हणून. मग त्याने त्याला ऑफर दिली की मी तुला पण एक 5 कोटी रुपये देऊन टाकेल, कारण 200 कोटी मिळणार एवढे माझ्या काही कामाचे नाहीयेत, मी कुठं वापरणार, तर 5 कोटी तुला देणार मी. तर तो म्हणला, अरे बाबा ते 5 कोटी मला नको, परंतु ह्या अशा गोष्टीमध्ये फसवणुकीची शक्यता जास्त आहे. मग याने बिचाऱ्याने त्याला कॉन्टॅक्ट करणं बंद करून आणि थोडा म्यूट हा, थँक्यू. तर मग असं व्हायला लागलं की सगळे डिटेल्स आल्यानंतर याने त्याच्या मित्रापासून फारकत घेतली आणि मग त्या मेलवर समोरच्या माणसाने या मेजर साहेबांना त्यांची सगळी माहिती वगैरे पाठवली, रिटायर्ड मेजर साहेबांना. आणि मग हे करता करता ते सगळं सांगितलं की आता तुमचं सगळे पैसे रेडी आहेत, फक्त तुम्ही एका या बँकेमध्ये अकाउंट ओपन करा. त्यांनी त्या बँकेमध्ये त्यांनी सांगितलेल्या नावाप्रमाणे एक करंट अकाउंट ओपन केलं आणि करंट अकाउंट ओपन करताना त्या बँकेची अशी अट होती की ₹1,00,000 अगोदर डिपॉझिट करायचे तर करंट अकाउंट होईल. मग त्यांनी ₹1,00,000 भरून अकाउंट ओपन केलं. मग ते म्हणले की आता तुमचे पैसे सगळं क्लिअर झालेला आहे, RBI कडून परमिशन घ्यायची आहे आणि या परमिशनसाठी ₹5,00,000 फक्त ₹5,00,000 दिले की तुमचे 200 कोटी रुपये तयार आहेत. याच्याकडे ₹5,00,000 तर नव्हते, तर यांनी व्याजाने पैसे घेतले आणि त्याला म्हणला की तुला 5,00,000चे मी ₹10,00,000 परत देऊन टाकेन. त्यांनी पण लिहून घेतलं व्याजाच्या सावकाराने की हा आपल्याला मी तुला एवढ्या दिवसांमध्ये ₹10,00,000 देणार आहे म्हणून. त्याने ते ₹5,00,000 घेतले आणि ऑनलाईन त्याला ट्रान्सफर करून टाकले आणि त्याच्यानंतर त्या समोरच्या माणसाने याचा फोन उचलायचंच बंद केलं. फोनच उचलायचं बंद झालं. हळूहळू हा आजारी पडायला लागला आणि मग ज्यावेळेस त्याला असं वाटलं की आपण खरंच फसवल्या गेलेलो आहोत आणि आपली 6,00,000ची फसवणूक झालेली आहे, कारण करंट अकाउंट पण रिकामं झालेलं होतं. ₹6,00,000 त्या काळातले गेले. म्हणजे आजचे जवळपास, म्हणजे हा तो काळ आहे ज्यावेळी सोनं हे ₹8,000 तोळा होतं. आज ते सोनं हे ₹50,000 तोळा आहे. म्हणजे जवळजवळ 6 पट वाढलेलं आहे. म्हणजे त्या काळातले ₹6,00,000 म्हणजे आजच्या काळातले ₹36,00,000 झाले. ₹36,00,000चा फटका ते बसल्यानंतर ते मेजर साहेब त्याला पचवू शकले नाही आणि हार्ट अटॅकने त्यांची डेथ झाली. ते वारले बिचारे. म्हणजे अत्यंत
अशी एक आहे, जे नाही मेले असे बरेच लोक, म्हणजे हजारो नाही तर लाखोच्या संख्येने असे लोक आहेत की जे ह्या प्रावधानाला, ह्या आमिषाला, याला बळी पडून त्यांनी आपलं स्वतःच्या संसाराचं, आणि मेन म्हणजे काय असतं की आपलं, आपण समाज, माणूस जो आहे हा एक सामाजिक प्राणी आहे. हा समाजाला सोडून राहू शकत नाही, एकटा नाही राहू शकत कुठलाही माणूस. आणि जर का त्याला शिक्षा द्यायची असली तर त्याला तुरुंगात घालतात. आपल्याकडे तुरुंगात घालणं ही शिक्षा आहे. तुरुंगात शिक्षा का, तर त्याला एकटा ठेवलं जातं. एकटा ठेवल्यानंतर त्याला त्रास होतो. कारण हा जो त्रास आहे हा मानसिक त्रास आहे. त्याला जेवण मिळतं, सगळं मिळतं, पण एकटं राहायचं असतं. माणूस हा सामाजिक प्राणी, हा एकटा राहू शकत नाही. तर समाजात राहायची त्याला सवय आहे. या समाजामध्ये जी इज्जतीने राहावं, इब्रतीने राहावं, आपल्याला मान असावा, अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा असते. आणि त्याचा अपमान जर झाला, चार लोक जर हसायला लागले, तर त्या माणसाला आपलं जीवन नकोसं वाटतं आणि अनेकदा लोक जे आहे ते धसकी घेऊनच मरतात. तर त्यातनं फार नुकसान होतं. त्याचप्रमाणे पैशाची पण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे खूप पैसे असावेत. आपण सगळं बोलायला बोलतो की कुणाचं काही नाहीये, सगळ्यांना आपल्याला इथं सोडून जायचंय आणि परत जास्तीत जास्त पैसे मिळावे म्हणून आपण धडपड करत असतो. तर ऑनलाईन जी आमिष दाखवली जातात, ही पैशांची आमिष दाखवली जातात, ती बायकांची आमिष दाखवली जातात, जे आपल्या मनामध्ये विकार असतात हे वापरले जातात. अनेकदा तर लोक फेक अकाउंटवर फसतात. आपले अनेक लोक, म्हणजे ज्याला हे आता आपण हनी ट्रॅप वगैरे जे म्हणतो, हे काही नवं नाहीये. याला पूर्वीच्या काळामध्ये मोहिनी अस्त्र म्हणायचे. आणि अशा प्रकारचं अस्त्र वापरून समोरच्या व्यक्तीला किंवा शत्रूला नामोहरम करायची पद्धत, त्याला आपल्या कब्जात घ्यायची पद्धत, आपल्या म्हणजे माणुसकीच्या इतिहासामध्ये पूर्वापारपासून चालत आलेली आहे. सायबर जगाने याला काय केलं, याला एकदम सोपं करून झालं. एवढं सोपं केलं की एखादा पुरुष असतो, तो एक 50 बायकांचे अकाउंट बनवतो, त्याच्यामध्ये भारी भारी फोटो टाकतो आणि ह्या फेक अकाउंटनेच लोकांना, म्हणजे माणूस हा एवढा म्हणजे असा एवढा एवढा वाईट घाणेरडा प्राणी, गलिच्छ प्राणी आहे की त्याला एखादी स्त्री जाणं नाही तर असं रंगीबेरंगी कपडा जरी जर का बाजूने गेला तरी हा असं चटकन वळून बघतो की कोण नाही म्हणून. त्याच्या मनामध्ये असं वाटतं, अरे कोण असावं हे. आणि नेमका याच गोष्टीचा वापर करून याला फसवलं जातं की चांगले चांगले फोटो पाठवले जातात इंटरनेटवर आणि ते फोटो पाहून हे लोक भुलतात आणि भुलून त्यांना असं वाटतं की समोर खरंच तीच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीबरोबर मग हे इंटरेस्ट निर्माण होतो आणि ते जे मेसेज येतात, ऍक्च्युली मेसेज ते टाईप करून पाठवलेले असतात, परंतु ह्याच्या कानामध्ये ते शब्द वाजणं सुरुवात होते. म्हणजे हाय जर का त्याच्यावर HI म्हणून पाठवला तर ह्याच्या कानामध्ये गुदगुल्या होतात की हा असा एक असा हळूवार मंजूळ आवाज येतोय कानामध्ये. आणि मग हा त्याच्या मग ते हायला उत्तर, जेवण झालं का, गुड मॉर्निंग, गुड नाईट, असं करत करत हा त्याच्या प्रलोभनाला बळी पडतो. आपल्या संस्कृतीने सांगितलं आहे की परस्त्री ही माते समान जाण. हा, पराया धन, पराया माल, इस पर पराई नार, इस पर नजर मत डालो. म्हणजे हे आपलं जे समीकरण आहे, हे जर पाळलं, जे भारतीय संस्कृती जर पाळलं, जे भारतीय संस्कृतीचं जर पालन केलं, तर माणूस कसल्याही प्रकारच्या प्रलोभनाला कधीच बळी पडणार नाही. की पराया माल नको आपल्याला, पराई नार नको आपल्याला, तर त्याच्यामध्ये मग तो कधीच अडकणार नाही. ह्या ह्या ज्या गोष्टी आहे, परस्त्री माते समान जाण, जर का आपली आई आपल्या समोर बसलेली असेल तर तिला आपण हाय म्हणून पाठवणार आहे का? हा, ASL प्लीज. पूर्वी तर फार वेगळं वेगळं यायचं आणि एक दुसऱ्याला त्यांची आयडेंटिटी विचारायचे आणि मग त्याच्याद्वारे बरीच लोक फसलीत. तर याच्यासाठी मनावर म्हणजे रस्त्यावर लिहिलेलं असतं की मनावर नियंत्रण हेच उत्तम नियंत्रण. आणि ते मनाला जर का आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर सर्व प्रकारचे आपण ट्रॅपमध्ये वाचू शकतो. आता याच्यामध्ये एक आयडेंटिटी असं असतं की असं म्हणतात की माझ्या घरी मला त्रास आहे, तो असं करा आपण की तुम्ही एक अकाउंट जे आहे तुमचं, त्याचा पासवर्ड मला द्या आणि त्याच अकाउंटला तुम्ही मेल करत जा, असं म्हणून समोरची व्यक्ती आपले सगळे डिटेल्स घेतो. अनेक प्रकार आहेत, म्हणजे जवळजवळ 70,000 प्रकारे माणसाला फसवता येतं. 70,000 प्रकार या सायबरच्या एक्सपर्ट लोकांनी काढलेले आहेत की कशा प्रकारे माणूस फसतो. म्हणजे त्याला ट्रॅप मध्ये घ्यायचा असेल तर किती प्रकारे त्याला घेता येतो. तर जवळपास नाही किंवा 70,000 तर पद्धती शोधून काढलेल्या आहेत आणि याच्यामध्ये माणूस कुणाला ना कुणाला बळी पडतो.
जो याच्यामध्ये बळी पडू शकणार नाही असा एकच माणूस ज्याचा आपल्या मनावर नियंत्रण आहे. जर का मनावर नियंत्रण घेतलं की आणि आपल्या कर्तव्याची जाण ठेवली, हा माणूस कसल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही, कसल्याही आमिषाला बळत नाही, पडू शकत नाही आणि कुठे अडकत नाही. तर हे सगळं जे काही काम चालतं हे डीप वेब मधून चालतं. डीप वेब एवढं खतरनाक आहे. मी जे एक रिक्वेस्ट आहे की डीप वेब म्हणून कधी सर्च पण करू नका. कारण सर्च जरी केलं तरी ती लोक आपल्या मागे लागतात. अजून सरकारच्या संस्था देखील यांना शोधण्यामध्ये संपूर्णपणे यशस्वी झालेल्या नाहीयेत. त्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्या देशाला जास्तीत जास्त सायबर एक्सपर्ट बनणे हे फार गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये सायबर एक्सपर्ट हे पाहिजेत, कारण ह्या लोकांना अनकव्हर करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक्सपर्ट पाहिजेत. कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही एक नवीन आयडिया असते, त्याच्या डोक्यामध्ये एक नवीन काहीतरी क्वालिटी असते आणि त्या क्वालिटीचा उपयोग करून आपण म्हणजे बिईंग ए कंट्री, बिईंग ए गव्हर्नमेंट, हा एक देश म्हणून आपण ह्या अशा विघातक प्रवृत्तींना लगाम घालू शकतो, त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये घेऊ शकतो आणि आपण त्यांना ओव्हररूल करू शकतो. ह्या लोकांना आपण सगळ्यांना आपण त्यांना व्यसन लावू शकतो. त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आजचा काळ आणि येणारा काळ याच्यामध्ये सायबर एक्सपर्ट म्हणून आपल्याला खूप भाव आहे आणि खूप वाव आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आता प्रत्येक कंपनी म्हणजे जर पाहिलं विप्रो आहे, इन्फोसिस आहे, याच्यामध्ये एक सायबर ऍडवायझर असतो, सायबर सिक्युरिटी ऍडवायझर ही एक पोस्ट आहे आणि यांना महिना 5-5, 6-6 लाख रुपये पगार आहे. एक्सक्यूज मी, एक सेकंद, पाणी घेतो. हा, तर येणाऱ्या काळामध्ये त्या लोकांना म्हणजे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आहे, असे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट हे प्रत्येक ठिकाणी असले पाहिजे. सायबर सिक्युरिटी करण्याचा जर का आपण कॉम्प्युटर वापरत असू, लॅपटॉप वापरत असू, तर एक सर्वात सोपा मार्ग की आपल्या फायर वॉल्स जे असतात, फायर वॉल्स ह्या ऑन ठेवणे. फायर वॉल्सद्वारे काय होतं म्हणजे एक तर आपण हे पाहतोय जे आपण मायक्रोसॉफ्ट या कंपनीद्वारे जे बनवलेले जे ऍप्लिकेशन आहे विंडोज, त्याच्यावरून विंडो बेस आपण किंवा अँड्रॉइड बेस आपण एक दुसऱ्याशी संपर्क करतोय. परंतु याच्या मागे डॉस बेस ज्याला म्हणतात, जे प्युअर वेब आहे, त्याच्याद्वारे आता जर समजा हे मी व्हिडिओवर इथे लॉग इन आहे आणि तुम्ही सर्व लोक याच्यावर लॉग इन आहात, तर जर काही कमांड अशा आहेत, या कमांड प्रॉम्प्टला जाऊन त्या जर कमांड दिल्या तर तुमच्या सगळ्यांची लॉग इन डिटेल्स मला इथल्या इथं 5 मिनिटात मिळू शकतील आणि ते लॉग इन डिटेल्स आल्या तर तुमच्या सगळ्यांची लॉग इन आयडी आणि पासवर्ड याची लिस्ट मला मिळून जाईल. अशा आणि जर का ती मिळाली तर त्याचा मी गैरवापर करू शकेल. दुसरी गोष्ट की पासवर्ड जे असतात हे आपण हलके ठेवतो. मॅक्झिमम लोक त्यांचा पासवर्ड असतो 1 2 3 4 5. असलं तर त्याचा पासवर्ड असतो 1 2 3 4 5. हे अशा प्रकारचे सोपे पासवर्ड कधीच ठेवू नयेत, पण लोक ठेवतात आणि हे सोपे पासवर्ड क्रॅक होतात. मग त्यानंतर म्हणजे मी सदा एक गरीब माणूस आहे, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे माझ्या बँकेत पैसे नाही, 50 रुपये पडलेले आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना?
हॅलो. येस सर. हा, झोप तर लागत नाही, बोर होत असेल तर सांगा असं मला बोर होते म्हणून. कारण हा जो subject आहे, Interesting, sir. It's too interesting. हा थोडा असा निरस असणारा सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये लोकांना म्हणजे तेवढा इंटरेस्ट येत नाही. तर त्यामुळे झोप यायला लागली तर सांगा, मी दुसरा सब्जेक्टवर जाईल. तर आपण हे म्हणतो की पासवर्ड जो आहे ज्यावेळेस आपण सेट करतो 1 2 3 4 5 असा पासवर्ड कधीच नाही ठेवायचा. त्याला क्रिटिकल ठेवायचा, त्याच्यामध्ये एखादं स्पेशल कॅरेक्टर घ्यायचं, @ झालं किंवा स्टार झालं अशा प्रकार, किंवा अंडरस्कोर झालं, अशा प्रकारची वर्ड्स किंवा कॅरेक्टर्स जर घेतले तर हा पासवर्ड हा थोडा मजबूत होतो, स्ट्रॉंग असतो. पण कितीही मजबूत जरी पासवर्ड ठेवला तर डॉस प्रॉम्प्ट ज्याला म्हणतात किंवा डॉस व्हर्जन जे आहे त्याच्याद्वारे तो पासवर्ड क्रॅक करणं हे फार सोपं असतं. परंतु ते क्रॅक करायच्या अगोदर समोरच्या माणसाला आपण कनेक्ट झालेलं पाहिजे. पूर्वी एक ऑर्कुट नावाचं ऍप्लिकेशन होतं. ऑर्कुटवर जर का एखादा माणूस जर का प्रायव्हेट मेसेज करत असला तर त्या प्रायव्हेट मेसेजला जर पिंग केलं, पिंग म्हणून एक ऑप्शन असतं, ते पिंग ऑप्शन जर का वापरलं तर त्याचे लॉग इन डिटेल्स सगळे आपल्याला यायचे, त्याचा पासवर्ड यायचा आणि त्याचं लॉग इन आयडी पण यायचं, आणि मग त्याद्वारे लोकांची फसवणूक व्हायची किंवा ब्लॅकमेलिंग केलं जायचं. खास करून महिला ज्या आहेत, या महिला म्हणजे आपण म्हणतो महिलांच्या, आपण महिला पुरुष समान आहे, परंतु रस्त्यावर जी महिला सेफ नाहीये ती इंटरनेटवर कशी सुरक्षित असणार आहे? त्याच्यासाठी लोकांची मानसिकता बदलणं सरकारचं काम आहे. म्हणजे मानसिकता बदलणं हे काम आहे, म्हणजे त्याचा इलाज जो आहे ही लोकांची मानसिकता बदलणं हाच आहे. परंतु ही मानसिकता एवढं इझिली बदलणे, म्हणजे मानसिकता बदलणं याच्यासाठी पूर्वीचे संत महात्मे त्यांनी प्रयत्न केले. आता असे संत महात्मे कोणी नाही. संत कसे झालेत हे आपल्याला माहिती आहे की हे सगळ्यांनाच व्हायरस आलेला आहे आणि सगळ्यांच्या सिस्टीम ह्या करप्ट झालेल्या आहेत आणि सगळ्यांच्या हार्ड डिस्क याच्यामध्ये पसरणारे व्हायरस झालेले आहेत की जर का मी संत आहे तर मी पण खराब झालेला असतो आणि मी माझ्या बरोबर येणाऱ्या लोकांना पण खराब करून टाकतो. तर चांगली लोक निवडणं आणि त्या लोकांना वापरून समाजामध्ये बदल घडवणं हे सरकारचं काम आहे. परंतु आपली प्रत्येकाची सुरक्षा आपण करणं हे आपलं काम आहे. माझी सुरक्षा मी करणं. जर का इंडियन पिनल कोड पाहिला तर त्याच्यामध्ये सेक्शन 80 आहे. इंडियन पिनल कोडचं सेक्शन 80 हे म्हणतं की प्रत्येकाला आपल्या स्वतःची सुरक्षा करण्याचा अधिकार आहे. जे एनसीसी मध्ये नाहीये ते असले तरी काय आणि सर्वांवर सर्व्हेलन्स नसला तरी येणाऱ्या काळामध्ये, आणि म्हणजे आता ते चालूच झाले म्हणा, की प्रत्येक माणसावर जो कोणी इंटरनेटमध्ये किंवा सोशल साईट्सवर जो वावरतोय अशा प्रत्येक माणसावर लक्ष ठेवलं जाणार आहे. म्हणजे एव्हरीबडी इज अंडर सर्व्हेलन्स. त्या प्रत्येकावर, आणि ते काम पण आहे, ते केलं पाहिजे. मग अशामध्ये काही लोकांना त्रास होते, म्हणतात मग आमच्या प्रायव्हसीचा भंग नाही का? तर प्रायव्हसी जोपर्यंत तो माणूस हा नीटली आहे आणि त्याने त्याच्या पद्धतीने मोरल्स पाळलेले आहेत तोपर्यंत अशा व्यक्तीला कधीही धोका निर्माण होत नाही. धोका निर्माण होतो म्हणजे याची गुन्हा, क्राईम याची जर का व्याख्या जर आपण पाहिली तर शास्त्रोक्त व्याख्या गुन्ह्याची, म्हणजे त्याचं डेफिनेशन ऑफ क्राईम इज अ सोशल इज अ मोरल रॉंग, म्हणजे नैतिक अपराध, नैतिक चूक याला आपल्याकडे अपराध म्हणलं जातं, गुन्हा म्हणला जातो. मग नैतिक चूक जी आहे ही नैतिकता कशी ठरवायची? लोक म्हटले आमची नैतिकता तुम्ही कशी काय ठरवणार? तर नैतिकता ही मानव वंशाच्या डीएनए मध्ये आहे. प्रत्येक माणसाला काय करावं काय नाही करावं याचं एक सुप्त ज्ञान असतं. हा माणूस ते सांगत नाही. हा सायकोलॉजीचा विषय आहे, परंतु क्रिमिनॉलॉजी मध्ये पण याला वापरलं जातं की खोटं बोलणं. जर का मी हा घातलेला आहे, हा निळ्या रंगाचा जॅकेट आहे, आणि जर का मी तुम्हाला म्हटलं की हा याला पिवळा रंग म्हणतात, तर हे खोटं बोलणं झालं. आणि खोटं बोलणं हे खोटं आहे हे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. म्हणजे ज्याला गुन्हा आपण म्हणतो, मोरल रॉंग जे म्हणतो,
हे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हे रॉंग म्हणूनच मानलं जातं. तर त्यामुळे इंटरनेटवर वावरताना मोरल रॉंग करायचं नाही, आपलं नैतिक अधपतन होऊ द्यायचं नाही. याचं जर का पालन केलं तर आपण कसल्याही प्रकारच्या ट्रॅपमध्ये कधीच अडकत नाही. पैशाचं लालच ठेवायचं नाही, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचं की ज्या एक सेकंद दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचं आपण मनामध्ये लालच ठेवायचं नाही किंवा कुणाचा द्वेष ठेवायचा नाही, मत्सर ठेवायचा नाही. तर त्यामुळे माणूस याच्यामध्ये अडकणार नाही. आता जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारा, त्याच्या याच्यातनं पण मी पुढचं सांगेल, म्हणजे तुमची झोप पण उडेल आणि थोडं फ्रेशनेस पण वाटेल. ठीक आहे. अनम्यूट ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी अनम्यूट करू शकतो. योगेश सर. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो सर, टाइम झालेला असल्यामुळे मीटिंग बंद होऊन परत रिजॉईन करायला लावायचंय. हो नाही चालेल ना. त्याच्यानंतर मग प्रश्न विचारा म्हणा. जर का टाइम 6 मिनिटं राहिलेली आहेत मीटिंग समाप्त व्हायला, तर याच्यानंतर प्रश्न होतील आणि प्रश्नानंतर एनसीसी सॉन्ग होईल आणि समारोप होईल. ओके. येस सर. आताही जर कुणाला विचारायचे असतील काही प्रश्न तर ते विचारू शकता. सर, आपलं अकाउंट जर हॅक झालेलं असेल तर आपण ते परत रिकव्हर करू शकतो का? 100%. सर, कशा थ्रू? हा बघा, अकाउंट हॅक करताना समोरचा माणूस काय करतो की तुमचा पासवर्ड अकाउंट हॅक केल्यानंतर तुमचा पासवर्ड बदलतो. परंतु 99% केसेसमध्ये आपण एक अल्टरनेट आपण कॉन्टॅक्ट दिलेला असतो, अल्टरनेट ईमेल आयडी दिलेला असतो की ज्याच्यावर आपण ह्या गोष्टी मागवतो. म्हणजे जर का असं धरलं की फेसबुकचा आयडी जर का आपला हॅक केला तर त्याच्यामध्ये आपला ईमेल आयडी बरोबरच आपण एक मोबाईल नंबर पण दिलेला असतो. त्या मोबाईलवर पिन मागवून जर का आपलं अकाउंट हॅक झालेलं असेल तर मोबाईल नंबरवर पिन मागवून, मोबाईल तर आपल्या हातात असतो, आपण ते परत रिस्टोर करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण पासवर्ड बदलून मोबाईल नंबर देखील बदलून घेऊ शकतो. हॅलो. आपलं स्वतःचं अकाउंट असेल, आपलं स्वतःचं अकाउंट असेल तर ते हॅक झालं तरी ते परत रिकव्हर करणं हे फार सोपं आहे. परंतु दुसऱ्या कोणाचं अकाउंट असेल ते हॅक करणं अवघड आहे, किंवा दुसऱ्या कोणाचं हॅक झालेलं अकाउंट हे रिस्टोर करणं हे दुसऱ्यासाठी अवघड आहे. परंतु जर तो माणूस ज्याचा अकाउंट हॅक झालेला आहे तो आपल्या सोबत असेल, त्याचा मोबाईल नंबर वगैरे आपल्याकडे असेल तर हे फार सोप्या पद्धतीने आपण करू शकतो रिस्टोर. आणखीन कोणी? 4 मिनिटं आहे, आपण तोपर्यंत प्रश्न विचारू शकतो. सर हे अकाउंट आपलं बँक मधून संपल्यानंतर. हॅलो बोला. हा सर, म्हटलं आपलं अकाउंट हॅक झालं, आपलं पेमेंट ट्रान्सफर झालं, तर अशा वेळेस आपण कुठे अप्लाय करायला पाहिजे सर, बँकेत की पोलीस स्टेशनकडे? फार चांगला प्रश्न आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला बँकेला सांगायचं, बँकेला तक्रार करायची. प्रत्येक बँकेचा एक तक्रार नंबर असतो, त्या नंबरवर आपल्याला तक्रार करायची आणि त्याच्यानंतर एक लेखी कंप्लेंट किंवा सायबर स्टेशन. आता असं केलंय सरकारने, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये सायबर पोलीस स्टेशनचा विभाग वेगळा केलेला आहे. तिथे जाऊन व्यवस्थित तक्रार द्यायची. म्हणजे दोन्ही ठिकाणी तक्रार करणं गरजेचं आहे. बँकेत तक्रार करणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की जर का बँकेत तक्रार केली तर बँक त्याच्यावर लक्ष ठेवते आणि बँकेसाठी आपल्या अकाउंटमधनं कुठल्या अकाउंटमध्ये पैसे गेलं हे शोधणं फार सोपं असतं. सर ऑनलाईन कंप्लेंट करता नाही येत का? ऑनलाईन काही आहे का वेबसाईट्स? बिलकुल आहे. माय गव्हर्नमेंट जे वेब पोर्टल आहे महाराष्ट्रामध्ये, या माय गव्हर्नमेंट वेब पोर्टलवर जाऊन आपण ऑनलाईन कंप्लेंट करू शकतो. जर आपल्याला वेळ नसेल तर आपण त्या पोर्टलवरूनच कंप्लेंट केली पाहिजे, वेळ नसेल तर.
आणि परंतु वेळ असेल तर आपण पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष गेलं पाहिजे. आणि माय पोर्टल ते माय गव्हर्नमेंट वेब पोर्टल जे आहे आपलं जे सरकारचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपलं सरकार म्हणून आहे, तर त्या आपलं सरकारमध्ये जाऊन जरी आपण कंप्लेंट केली तर त्याच्यानंतर पोलीस आपल्याला फोन करून बोलवतात. कारण क्रिमिनल कंप्लेंट जी असते याच्यामध्ये तक्रारदाराला एकदा तरी जाऊन स्वतः प्रत्यक्ष उभं राहून हे जबाब दाखल करणं किंवा आपली फिर्याद दाखल करणं हे कंपल्सरी आहे. सर तुम्हाला वैयक्तिक नंतर काही प्रश्न विचारले चालू शकतील का? यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देऊ शकाल का? माझा मोबाईल नंबर देईन. संध्याकाळच्या वेळेस नॉर्मली मी फ्री असतो, म्हणजे संध्याकाळी 8 ते 10च्या दरम्यान मध्ये. त्याच्यामध्ये जर का मला फोन केला तर मी ते सांगू शकेन मी. हॅलो सर, हा नमस्कार. नमस्ते. सर आपल्यासोबत म्हणजे आपला अकाउंट किंवा काही हॅक होऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो? 3 प्रिकॉशन आपण घेऊ शकतो. एक सर्वप्रथम जे आहे की आपलं अकाउंट हे मजबूत असावं, म्हणजे त्याचा पासवर्ड हा चांगला असावा, स्ट्रॉंग पासवर्ड असावा. नंबर 2 की आपण सस्पिशियस ज्या वेबसाईट असतात त्याच्यावर कधीच जाऊ नये, कधीही जाऊ नये. अनेकदा न्यूज पाहताना देखील खाली एखादी ऍडव्हर्टाईज असते आणि त्या ऍडव्हर्टाईजवर आपण क्लिक केल्यानंतर त्या साईटवर आपण जातो आणि तिथं बाहेर पडणं फार अवघड असतं. ते आपण बाहेर म्हणजे किती जरी लिव्ह केलं तरी ते स्वतः ती साईट आपल्याला सोडत नाही, धरून ठेवते. तर अशा साईटवर जायचंच नाही. कारण ज्या पद्धतीने मी सांगितलं की सॅशेमध्ये आपले पासवर्ड हे कोड लँग्वेज मध्ये जातात आणि आता हे बंद होईल काही सेकंदामध्ये आपलं हे सेशन बंद होईल. तर मी ते अजून तुम्हाला उलगडा करून नवीन याच्यामध्ये सांगतो की आपला पासवर्ड त्यांच्याकडे कसा जातो. सर सायबर चे जे काही कोर्सेस आहे तर ते त्यासाठी कुठले चांगले इन्स्टिट्यूट आहेत का तुम्हाला सांगतो मी हे तुमच्या माहितीचे? हे संपू दे, मी तुम्हाला सांगतो. हो, एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण मोबाईल आणि त्यातली सर्व अकाउंट्स आणि हे हॅक होऊ शकते, परंतु त्याचं एक प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो. हे नवीन सेशन मध्ये मी सांगेन. येतोय माझा आवाज? हॅलो सर. हा, गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. सर माझा प्रश्न असा होता की आपण जे कुठले म्हणजे ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल करतो आपल्या मोबाईलमध्ये, तेव्हा ते आपल्याला म्हणजे जसं की आपल्याला कॅमेराचे ते अलाउज मागतात, मायक्रोफोनचे अलाउज मागतात ते आपल्याला. तर मग ते 24/7 आपले जे ऍक्सेस आहेत कॅमेराचे किंवा मायक्रोफोनचे त्यांच्याकडे म्हणजे असतात का? म्हणजे ते सुरू असतात का त्यांना? म्हणजे बघा, 2 प्रकारचे ऍप्लिकेशन असतात. मला कोणीतरी विचारलेला प्रश्न की मोबाईल हा हॅक होऊ शकतो का? तर याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन आपल्याला रूट मागतं, ROOT रूट, म्हणजे रूट मध्ये जाऊन जे परमिशन मागतं हॅकिंगचा कोणता टप्पा? तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. हॅलो हॅलो, हा बोला. सर नेटवर्क किंवा सिस्टीमवर हॅकिंगचा कोणता टप्पा वास्तविक आक्रमण करतो सर? नेटवर्क किंवा सिस्टीमवर हॅकिंगचा कोणता टप्पा आक्रमण करत असतो? टप्पा म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे कोणता घटक सर? मॅक्झिमम क्रिमिनल घटक. मॅक्झिमम नाही, म्हणजे जे क्रिमिनल्स आहेत, सायबर क्रिमिनल आहेत. एक मिनिट, मी सगळ्यांचे मेसेज पाहतो. मॅक्झिमम जे लोक आहेत हे सायबरचे अटॅक करतात. त्याच्यामध्ये फायनान्शियल क्रिमिनल पासून ब्लॅकमेलर पर्यंत सगळे असतात त्याच्यामध्ये.
मला एक प्रश्न असा विचारला गेलेला आहे की एक मिनिट हा. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणाऱ्या अश्लील पोस्ट आपण बघत असतो. विशिष्ट व्यक्तीपासून किंवा एका समूहापासून या गोष्टींची सुरुवात होते आणि खूप साऱ्या अकाउंट मधून शेअर केलं जातं. ती पोस्ट आपल्याला दिसते. ही पोस्ट तयार करणारे मूळ लोक कधी सापडतात का? 100% सापडतात. कारण सगळ्यात अगोदर ज्याने ही पोस्ट एकदा जर का आपण कुठलीही पोस्ट पाहिली किंवा कुठलाही फोटो किंवा इमेज जर पाहिली तर त्याचा सर्च केल्यानंतर ह्या इंटरनेटवर जितक्या लोकांनी ती पोस्ट किंवा तो फोटो अपलोड केलेला आहे ते दिसून येतं. आणि सर्वात अगोदर ज्याने ते शेअर केली त्याने ते बनवलं असा निष्कर्ष काढून त्याला धरलं जातं. आणि मग त्याला जर एखादा बॉस असेल माफिया तर आपण त्याला धरतो आणि मग त्याच्याद्वारे माहिती घेतो. परंतु दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आपण अद्याप याच्यामध्ये काही अशी चांगली गोष्ट करू शकलो नाही. परंतु आपल्या सरकारकडे म्हणजे आपल्या देशाकडे, सरकार म्हणण्यापेक्षा आपल्या देशाकडे एवढ्या चांगल्या यंत्रणा आहेत आणि एवढे चांगले ऑफिसर आहेत की आपण कुठल्याही गुन्हेगाराला फार लवकर धरू शकतो. सर बोला. हॅलो सर. हा सर तुम्ही ते सायबर कोर्सेसच्या इन्स्टिट्यूट सांगणार होते. हा, सायबर कोर्स मध्ये बघा पुण्यामध्ये एक एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ आहे, सायबर क्राईम आहे, एक ती चांगली आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन काही कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये दिल्लीचे आहेत, दिल्लीची एक इन्स्टिट्यूट आहे. परंतु माझं असं मत आहे की ऑनलाईन सायबरचा कोर्स करू नये, ऑनलाईन कोर्स करू नये. कारण कोर्सच्या नावाखाली आपले सगळे डिटेल जायची भीती असते. सायबरचा कोर्स हा पर्सनली फिजिकली जाऊन करावा आणि ज्या ठिकाणी आपल्या गावामध्ये जर का अशी सायबरची इन्स्टिट्यूट असेल तर त्याच्यामध्ये आपण स्वतः जाऊन करावं. म्हणजे जर कधी असं जर का दुर्दैवाने जर का आपलं काही हॅक वगैरे जरी झालं तरी आपण त्या लोकांना ओळखत असल्यामुळे आपण त्यांना धरू शकतो. हॅकर्स कसे क्रिएट होतात, जसे पाकिटमार क्रिएट होतात तसेच हॅकर पण क्रिएट होतात. म्हणजे माणसाच्या मध्ये जे षडविकार आहेत मी जे सांगितले आहे, हॅकर्सचे ओरिजिन कसे होते की जसे ह्या माणसाच्या मनामध्ये हे जे षडविकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, स्तुती आणि याच्यामध्ये लोभ हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये ह्या लोभामध्ये माणसाला परक्यांचं धन, परस्त्रीचं आकर्षण असतं आणि त्यामुळं याची पूर्तता करण्यासाठी ह्या प्रत्येक प्रकारचा गुन्हेगार निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये सायबर हॅकर्स पण त्याच प्रकारे निर्माण होतात. आणि जसे माफियांच्या गँग असतात तसे सायबर हॅकर्सच्या पण गँग आहेत, त्या कार्यरत आहेत. जसं अंडरवर्ल्ड असतं, दाऊद, छोटा राजन वगैरे काही लोक आहेत, तशा प्रकारे सायबर जगतामध्ये पण डॉन आहेत आणि आहेत. त्यांची माहिती घेण्याचं काम जगातल्या विविध गुप्तचर संस्था करत आहेत आणि लवकरच सगळ्यांना एक्सपोज केले जाईल अपेक्षा ठेवू. परंतु क्राईम हा जोपर्यंत मानव जात अस्तित्वात आहे आणि माणसाच्या मनामध्ये हे विकार आहेत तोपर्यंत क्राईम हा राहणारच आहे आणि क्राईम राहणार आहे तोपर्यंत अशा नवीन नवीन क्राईम होत राहणार आहेत. तर त्याच्यासाठी कंटिन्युअस पोलिसिंग हा एकच पर्याय आहे. हा बोला. म्यूट असल्यामुळे कोणी प्रश्न विचारतंय फक्त तोंड हलतंय तर अनम्यूट करून विचारावं. पंकज साहेब तुम्ही काय बोलताय ऐकू येत नाहीये मला. आपण कोणत्या लिंक जास्त वापरू नयेत. हा, जर फेसबुकवर गेलो आपण त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईजच्या ज्या लिंक येतात त्याच्यामध्ये एक नवीन ऍप आलेले आहेत की 30 वर्षापूर्वी तुम्ही, म्हणजे फेस ऍप सारखं 30 वर्षापूर्वी तुम्ही असे दिसत होते किंवा तुमचा बंगला कसा असेल, मग त्याच्यावर आपण क्लिक करून गेलं तर तुमच्या या राशीनुसार तुम्हाला काय मिळणार आहे, त्या अशा प्रकारच्या कधीच त्याला क्लिक करू नये. ह्या आपला डेटा चोरतात 100%. हॅलो. हा बोला. सर आपल्याला बँकेकडून अशा नोटिफिकेशन येतात की ओटीपी म्हणजे असे काही पिन असतात की ते आपण कोणालाच नाही सांगायचे, पण जर आपल्याला एखादं न्यू एटीएम कार्ड जर आपण घेतलं तर त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी पण ते आपल्याला ओटीपी नंबर मागतात बँकवाले, तर मग तो दिला तर आपण त्याला काही प्रॉब्लेम येतो का? पहिला ओटीपी द्यायचा,
पहिला OTP दिल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये आपला पासवर्ड बदलून टाकायचा आणि नवीन पासवर्ड ठेवायचा, मग काही प्रॉब्लेम येत नाही. थँक्यू सर. हॅलो. हॅलो. शेख सर नमस्कार. नमस्कार. गेल्या काही वर्षांपासून भारताच्या संदर्भामध्ये काही गोष्टी जाणवतात ते प्रकर्षाने, की जे नवोदित रिक्रूट झालेले इंडियन आर्मीचे सोल्जर्स आहेत, तर ते हनी ट्रॅप मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फसतात आहे आणि बाहेरच्या बाह्य शक्तीत ह्या वेगळ्या अंगाने कार्यरत असतात. पण एकंदरीत ह्या सगळ्या मुलांनी ह्यांचे प्रिव्हियस फोटो हे जे काही फेसबुक वरती आहे, सोशल मीडियावरती आहेत, किंवा ते काही गन सोबत किंवा त्यांच्या पोस्टिंगच्या लोकेशन सोबत फोटो काढतात, हे तर खरं योग्य पण नसतं. पण यांनी हनी ट्रॅप पासून वाचताना काय काळजी घ्यावी क्लिअरली? मी 2016 साली दीपक पाटील यांच्या माध्यमातून इंडियन आर्मीला एक सूचना केली होती की फेसबुकवर आपल्या सैनिकांना आपले स्वतःचे फोटो आणि ड्युटीवर असतानाचे फोटो अपलोड करायला बंदी घालावी. माझी तर मागणी अशी होती की ड्युटीवर असताना ऑफिसरने फेसबुक किंवा सोशल नेटवर्किंग वापरू नये. तर जर का त्यांना वापरायचं असेल तर आपल्या सरकारने आपलं स्वतःचं एक नेटवर्किंग, प्रायव्हेट नेटवर्किंग, जसं चीनने चालू केलेलं आहे त्यांचं, तसं आपल्या सैनिकांसाठी प्रायव्हेट नेटवर्किंग चालू ठेवावं जर का त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी, असं अशी मी विनंती केली होती. परंतु दुर्दैवाने ती धुडकारण्यात आली माझी विनंती की आम्ही सोशल नेटवर्क आम्ही बंद करू शकत नाही म्हणून. आणि म्हणजे फार एक अशी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेऊन असं सांगण्यात आलं की असं आम्ही कधीच करू शकत नाही. परंतु आता त्याचं महत्व पटायला लागलेलं आहे. 2017 सालामध्ये पासून जे इन्सिडेंट एक ओपन होत गेले, तर त्याच्यानंतर असं लक्षात आलं की ह्या साईट या करू नयेत. आता याच्यामध्ये एक इमेज सर्च नावाचा जो प्रकार आहे, समजा आता मी माझ्या ह्या घराचा फोटो तुम्हाला दिसतोय, माझ्या ऑफिसचा फोटो दिसतोय तुम्हाला, हा फोटो जर का सर्च केला तर याच्यावरून माझं लोकेशन निघू शकते. आणि जे ओपन एरियामध्ये आहे, म्हणजे समजा जमिनीवर आहे किंवा एखाद्या चेक पोस्टवर आहेत किंवा बारामध्ये आहे आणि तिरपी वगैरे जर टाकली, तर असं जसं सौरव देसाळे घराच्या समोर बसलेले, त्या घराचा फोटो काढून मी सॅटेलाइटद्वारे हे पाहू शकतो की हे पृथ्वीवरच्या कुठल्या भागात बसलेले आहेत. म्हणजे ते जळगावमध्ये जरी असले तर जळगावच्या नेमक्या कोणत्या एरियामध्ये आहेत हे मी शोधून काढू शकतो आणि हे फार धोकादायक ठरतं. तर त्यामुळं अशा प्रकारचे फोटो अपलोड करायला बंदी टाकली पाहिजे. आणि ह्या माझ्या मागणीबाबतीत मी आजही आग्रही आहे, पूर्वी पण आग्रही होतो. एक तर आपल्या हत्यारांची पण फोटो गेले नाही पाहिजेत की त्याच्यामुळे आपल्या शत्रूला हे कळतं की हे कुठली टेक्नॉलॉजी वापरतायत. अगदी बरोबर सर, थँक्यू. माझ्या मते अजून कोणाला प्रश्न असतील की नाही? तर कोणाला एखादा प्रश्न आपण घेऊ शकतात अजून, आणि त्यानंतर एनसीसी सॉन्ग होईल आणि त्यानंतर समोपचार होईल. थँक्स होईल. सर बोला ना. एज्युकेशन कुठून भेटते असं एक प्रश्नाला उत्तर दिलं. दुसरा प्रश्न असेल, जास्त ऑनलाईन शॉपिंग करणे योग्य आहे का? माझं मत त्याच्या बाबतीत थोडं नकारात्मक आहे की जर का करायचंच असेल, म्हणजे एकदम काही अशी गरज असेल की आपण बाहेर जाऊ शकत नाही, एकतर घर बसून ऑनलाईन शॉपिंग करून लोक त्यांची चरबी वाढलेली आहे आणि त्यामुळे शुगर आणि ब्लड प्रेशरचे विकार झालेत लोकांना एका जागी बसून. त्यापेक्षा बाहेर फिरून शॉपिंग करणं हे कधीही चांगलं. ऑनलाईन प्लीज टेल अबाउट ऑनलाईन फ्रॉड दॅट आर गोइंग टुडे. अच्छा, या ऑनलाईन फ्रॉडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड आहेत. एक तर मेसेज येतो की त्याच्यामध्ये की तुम्ही एवढे पैसे जिंकला आहात, लॉटरी लागलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसल्या प्रकारची सर्व्हिस मिळेल आणि तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यामध्ये, एन्जॉय व्हाईल अर्न, अशा प्रकारचे पण मेसेज येतात. हे सगळे फ्रॉड आहेत. दुसरं काय, मोबाईल नंबर मी देईल. माझा मोबाईल नंबर योगेश सरांकडे आहे आणि योगेश सरांना मागितलं तर योगेश सर देऊ शकतील तुम्हाला. व्हॉट आर द टाइप्स ऑफ डेफिनेट सर, मी नेहमीच तुम्हाला, म्हणजे विद्यार्थ्यांना कोणालाही लागला तर मी नंबर निश्चित शेअर करीन. हो. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एथिकल हॅकर्स? बघा, जसं नैतिकता ही मान्यवर असते तसे एथिक्स पण मान्यवरच असतं. हॅकर इज हॅकर.
त्याच्यामध्ये काही असं नसतं, परंतु ज्याचा स्वतःवर नियंत्रण आहे आणि हे ज्याचं कुणाला त्रास द्यायची, कुणाचं वाईट करायची ज्याची इच्छा नाहीये, असा हॅकर हा इथिकल हॅकर मानला जातो. फेक मेल असतील तर ते कसे स्टॉप करावेत. जर फेक मेल आले तर त्याला स्पॅम रिपोर्ट करायचा, मग त्याच्या पुढे ते अकाउंट त्याच्यावर सर्व्हिलन्स केलं जातं त्या कंपनीद्वारे, प्रोव्हायडरद्वारे, म्हणजे याहू किंवा जीमेलद्वारे, आणि मग ते त्या युजरला ब्लॉक करतात. थँक्यू सर. As an security consultant, how the youth can serve in our army. अजून आपल्या आर्मीने जर का सायबर सिक्युरिटीचं आहे, आता आपल्याकडे गोपनीय पद्धत आहे, जर का आपल्या आर्मीने सायबर सिक्युरिटी म्हणून जर का ऍडवायझर्स अपॉइंट करायची सुरुवात केली, जशी अझरबैजानने केलेली आहे, तर फार फायदा होईल. सिक्युरिटी ऍडवायझरची प्रत्येक सरकारी, माझं तर असं म्हणणं आहे की शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये कमीत कमी 3 सायबर सिक्युरिटी ऍडवायझर असावेत, एक चीफ असावा आणि 2 त्याचे असिस्टंट असावेत. हे असलेच पाहिजेत. आणि ह्या टीम वर्कद्वारे, म्हणजे मी शासनाला तसा प्रस्ताव मांडणार आहे. ईमेल आयडी आणि ईमेल ऍड्रेस याच्यात काय फरक आहे. ईमेल आयडी म्हणजे ही आपली आयडी म्हणजे आयडेंटिटी आपली असते ती, आणि ईमेल ऍड्रेस हा त्या आयडेंटिटीचा पत्ता असतो. एवढाच फरक आहे. दोघं लिहायचं एक प्रकारेच असतं, जास्त काही फरक नाही. समीर सर, आवाज येतोय का माझा? यस सर. दीपक साहेब, तुम्ही तुमचं नाव थोड्या वेळापूर्वीच घेतलंय. बरोबर. बरं, मी काय म्हणत होतो सर, यांना आयटी ऍक्ट सांगा. आयटी ऍक्ट आपण जे सायबर क्राईम जे करतो ऑनलाईन, त्यांना काय पनिशमेंट भेटू शकते? थोडं हे 5 मिनिटं बोला यांना, मित्रांना सांगा जरा. काही काही लोकांना माहित नसतं आपण काय चुका करतो, त्याच्यावर काय दंडनीय अपराध आहे, याच्यावर थोडं 2-4-5 मिनिटं बोला त्यांना. आयटी ऍक्ट 2000 जो आहे आपला, इंटरनेट च्या कम्युनिकेशनचा ऍक्ट आहे आपला, याच्यामध्ये फिशिंग, स्टॉकिंग हे खास करून. अच्छा, फिशिंग एक मी तुम्हाला सांगायचं राहिलं. मग आज मी ठरवलं होतं की फिशिंग तुम्हाला सांगेन काय असतं ते. अनेकदा एक लिंक येते आपल्याला, म्हणजे समजा फेसबुकची लिंक येते आणि ती लिंक येते व्हॉट्सअपला, आणि त्या व्हॉट्सअपवरनं आपण त्या लिंकला क्लिक केलं तर आपल्याला सेम फेसबुक सारखं पेज दिसतं. ते नसतं फेसबुक, पण ते फेसबुक सारखं दिसतं. आणि मग त्याच्यावर आपण काय करतो, आपलं आयडी आणि आपला पासवर्ड टाकतो आणि लॉग इन करतो. तर त्याच्यावर आपण आपले फेसबुक आपण चालू होतं आणि लॉग इन होतो. ऍक्च्युली आपल्या फेसबुकला आपण त्या सॅशेच्या पद्धतीने अगोदरच लॉग इन असतो. आणि हे जे दिसणारे जे पेज असतं, चकमा देणे, फिशिंगचा अर्थ, तर ते असं भास निर्माण केला जातो की आपण लॉग इन करतोय, परंतु ते फिशिंगचं साईट आल्यानंतर आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा समोरच्या माणसाकडे जातो आणि मग त्याच्यानंतर तो आपला ते अकाउंट हॅक करतो. तर या प्रकार एखाद्या स्त्रीच्या अकाउंटवर विनाकारण जाऊन बळजबरी लाईक करणं हा देखील क्राईम आहे. एखाद्याला त्याचा पत्ता मागणं, त्याला सारखं मेसेज करणं, माझ्याशी फ्रेंडशिप करा म्हणून फोर्स करणं, अश्लील मेसेज टाकणं किंवा अश्लीलतेकडे झुकणारा एखादा प्रश्न विचारणं किंवा अशा प्रकारचं संभाषण करणं, कुणावर नजर ठेवून राहणं, कंटिन्यूस त्याचं किती वेळा तो ऑनलाईन आहे. काही लोक असतात ते रात्री अपरात्री उठून आपला मित्र किंवा मैत्रीण हे किती वाजेपर्यंत ऑनलाईन असतात त्याच्यावर लक्ष ठेवतात. ह्याला स्टॉकिंग म्हणतात आणि हा पण अपराध आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सायबर क्राईम मध्ये माणूस हा कधीच लपू शकत नाही, कधीच लपू शकत नाही. कारण जसा ऍड्रेस असतो तसा एक मॅक ऍड्रेस पण असतो, जो मशीनचा प्रोटोकॉल ऍड्रेस असतो. आणि ते मशीन प्रोटोकॉल ऍड्रेस म्हणजे जर का मी एखाद्या मोबाईल मधून हॅक केलं तर हा मोबाईल मी कुठून विकत घेतला हे पण कळतं. आणि मग तो कोणी कुणाला विकला, कुणाकडून कुठे गेला, मग त्याने कुठलं सिम कार्ड वापरलं, ते सिम कार्ड कुणाच्या नावावर होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा डेटा आपल्याकडे स्टोअर असतो. आणि त्यामुळे फार लवकर आपण सायबरच्या प्रत्येक प्रकारच्या आरोपीला धरू शकतो. म्हणजे सायबर पोलिसांपासून कोणीही वाचू शकत नाही. इथं दाबलेली, समजा आपण मी ए दाबला तरी हा ए एकदा दाबलेला डिलीट करणं ही दुसरी की आहे. ए दाबणं ही एक की आहे, डिलीट दाबणे स्वतंत्र की आहे. तर मी काय डिलीट केलंय याचं पण रेकॉर्ड मिळतं. मी काय टाईप करून काय डिलीट केलं याचं पण रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या अवेलेबल असतात आणि ह्या मिळतात. त्यामुळं
म्हणजे नैतिकता म्हणजे बेसिक गोष्ट ही आहे की दीपक सरांचं असं म्हणणं आहे की काय नैतिक अपराध हे सायबर जगतामध्ये केलेच जाऊ नये. जर सायबर कधीच करू नये, ज्या कारण बाहेर केल्यानंतर त्याला सवय होती आणि तीच सवय हा माणूस इंटरनेटवर बसल्यानंतर त्याला असं वाटतं की मी एकटा आहे आणि आता मला कोणी बघत नाही, आता मी कोणाला घाबरू, असं तो स्वतःलाच विचारून बिनधास्त चालू करतो. एखाद्याला शिव्या देणं किंवा एखाद्याला धार्मिक उन्मादाचं हे करणं किंवा एखाद्या स्त्रीला त्रास देणं, एखाद्या महिलेला स्टॉक करणं किंवा तिला फॉलो करणं आणि मग हा माणूस नक्कीच पकडला जातो. प्लीज एक्सप्लेन बेसिकली हाऊ कॅन प्रिव्हेंट युअर वेबसाईट. वेबसाईट हॅक करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी आहेत. एक तर तुमच्या फायरवॉल्स ह्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजेत आणि दुसरं कंटिन्युअस वेबसाईट जर आहे आपली तर ह्या वेबसाईटद्वारे प्लीज एक्सप्लेन हे झालं. आणखी काही असलं तर सांगा. हॅलो हा सर, माझा बोला. प्रश्न होता की जे क्रिमिनल्स असतात सर डार्क वेब वरती, तर त्यांची लोकेशन कशी काय ट्रॅक केली जाऊ शकते, की म्हणजे आपल्या ज्या गव्हर्नमेंट एजन्सीज असतात त्या कशा प्रकारे त्यांना ट्रॅक करतात किंवा आपण त्यांना ट्रॅक करू शकतो की? आपण त्यांना ट्रॅक करू शकतो, परंतु त्याची पद्धत एक वेगळी आहे, ती आता सांगणं योग्य नाही. जर का याच्या प्रत्यक्ष भेटलात तर हे सांगता येईल. कारण जर का मी जी पद्धत सांगितली तर हे जर आणि हे लीक झालं तर त्या लोकांना कळेल की हे कशा पद्धतीने ट्रॅक करतात आणि मग ते लोक ते त्यांचे जे व्हलनरेबल्स ते बंद करतील. परंतु एवढं नक्की की त्यांना आपण ट्रॅक करू शकतो, परंतु व्यवस्थित तक्रार आल्यानंतर आपण ट्रॅक करू शकतो. तक्रारदार जो असतो याच्यामध्ये हा अनेकदा त्याचं काहीतरी गुप्त राज असतं आणि तो आपल्याकडे इन्फॉर्मेशन देण्यापासून तो पळतो. म्हणजे त्याला असं वाटतं की नाही हे सांगत नाही, तो आपल्याला सहकार्य व्यवस्थित करत नाही. त्याला असं वाटतं की चुना लगेना फिटकरी रंग आहे चोखा, म्हणजे काही नाही, फक्त मी सांगितलं माझं हॅक झालं तर मला मिळवून द्यावं. तर ह्या असं एवढ्या सोप्या पद्धतीने मिळत नाही ते, आणि त्याला संपूर्ण माहिती द्यावी लागते. तर हे द्यायला लोक नकार देतात आणि त्यामुळे आपण त्यांना शोधू शकत नाही. जर का संपूर्ण माहिती दिली तर जगातला कुठलाही हॅकर आपण त्याला धरू शकतो. हॅलो, हा बोला ना. आणखीन एक प्रश्न होता की व्हॉट्सअप वरती जे एंड टू एंड इन्क्रिप्शन असतं सर, आपण जे मेसेजेस एकमेकाला पाठवतो तर ते मेसेज स्वतः व्हॉट्सअप पण पाहू शकत नाही, तर जे आपले पोलीस एजन्सीज असतात तर ते कसे काय त्यांना ट्रॅक करू शकता सर? म्हणजे जे ते सर्व्हिलन्स करतात त्यांना कसं काय कळते की व्हॉट्सअप वरती अशा प्रकारचे मेसेजेस पसरवले जात आहेत वगैरे, काय होतंय ते? बघा, तुम्ही आणि मी जर का आपण दोघं एक दुसऱ्याला हे केलं, समजा मेसेज केले, तर माझा तुमचा मोबाईल घेतला आणि त्याच्यामधला बॅकअप काढला तर ते दिसतं पोलिसांना. पोलीस हे अधिकारी आहेत, म्हणजे त्यांना अधिकार आहेत त्यांना, आणि ते कुणाचाही मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये सर्व्हिलन्स करायचं पण, म्हणजे ते मोबाईल घेऊन त्याच्यामधला बॅकअप चेक करायचा त्यांना अधिकार आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. तर त्यामुळे ते मोबाईल घेऊन त्यामधले मेसेज वाचतात. डिलीट केलेले मेसेज मोबाईलमध्ये परत काढून घेतात डिलीट केलेले. आणि जर का असं वाटत असेल की बाहेरून लक्ष देतात, बाहेरून लक्ष ठेवतात, तर असं नाहीये की एवढे कोट्यवधी लोकांवर लक्ष देत नाही. एवढं ठेवणं शक्यच नाहीये, असंभव गोष्ट आहे एवढ्या लोकांवर लक्ष ठेवणे एका वेळी, करोडो लोकांवर. तर त्यामुळं एवढं कोणी लक्ष ठेवत नाही. परंतु जर का असं वाटत असेल की पोलिसांचं लक्ष नसतंच, तर ते पण खोटं आहे. पोलिसांचं लक्ष असतं, कारण ते बरोबर तेच लोक नेमके धरतात. म्हणजे जर का आपण बघितलं एखाद्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला, नाकाबंदी केली, तर ते बरोबर 2-4 लोकांनाच धरतात संशयित. ते पोलिसांचे काही समीकरणं असतात आणि त्यांच्या त्या बॉडी लँग्वेजनुसार ते बरोबर 4 लोक धरतात आणि त्याच्यामधले 4 मधले 2 तरी त्यांना ते क्रिमिनल म्हणून सापडतात. एखादा तडीपार सापडतो किंवा एखादा हत्यारवाला सापडतो किंवा एखादा गुटखा वगैरे घेऊन जाणारा सापडतो. ते पोलिसांचे काही समीकरण असतात. त्याच प्रकारे इंटरनेटवर पण जी अशी प्रकारे करणारे लोक असतात किंवा व्हॉट्सअपवर अशा प्रकारचे मेसेज करणारे लोक असतात, हे बरोबर पोलिसांना सापडतात आणि पोलीस नेमक्या लोकांवर लक्ष ठेवून असतात. आता माझ्या आपण ते थांबलं पाहिजे आणि तुम्ही खरंच मी आमच्या एमजे कॉलेजच्या वतीनं लेफ्टनंट योगेश बोरसे आज ऍडव्होकेट श्री समीर शेख सर यांनी अगदी
अप्रतिम पद्धतीनं ह्या कन्सेप्ट क्लिअर केल्या आहेत. निश्चितच भविष्य दृष्टीकोनातून यांना खूप फायदा होणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं एम्प्लॉयमेंट संदर्भामध्ये तसंच क्राईम संदर्भामध्ये जेवढं हे मार्गदर्शन भविष्य तुमचं म्यूट होते. विद्यार्थ्यांनी म्यूट होते. परत म्यूट झालं योगेश सर. योगेश सर तुमचा आवाज येत नाही, म्यूट होतोय तो. ओके सर. ओके सॉरी सर. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय ते निश्चितच भविष्य दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांना कामास पडणार आहे. देशाला फक्त इंटरनलच नाही तर एक्सटर्नल देखील थ्रेट खूप आहे. तर हा थ्रेट गेल्या अनेक पुढच्या दिवसांमध्ये देखील वाढवू शकतो. मी कॅडेट्सलाही विनंती करेल की तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी संयोजन करावं. निश्चितच आम्हाला फायदा होईल. तुम्ही आलात, मनस्वी आभार. थँक्यू सर. एनसीसी कॅडेट गौरवला मी विनंती करेल की एनसीसी सॉन्ग वाजवावं. त्यानंतर आपलं सगळ्यांनी उभं राहायचंय. उभं नाही चालेल पण स्ट्रेट बसायचं शांततेत आणि एनसीसी सॉन्ग ऐकायचंय. त्याच्यात एक नॅशनल इंटिग्रिटी पण आहे, राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा विचार आहे. निश्चितच. थँक्यू सर. प्लीज गौरव, स्टार्ट द एनसीसी सॉन्ग. गौरव स्टार्ट करो. यस सर. जस्ट अ मिनिट.
थँक्यू गौरव. आदरणीय श्री शेख सर, खूप खूप आभारी आहे मी. आपण सगळ्यात आपला बहुमोल वेळ दिला आणि आजच्या ह्या सायबर मंचसाठीच नाही तर भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण ज्या पद्धतीने अमूल्य मार्गदर्शन केलंय हे निश्चितच माझ्या ह्या युवकांना या माझ्या भारतीय तरुणांना फायद्यात पडणार आहे. ते निश्चितच देशामध्येच नाही तर जगामध्ये देखील शांती पसरवण्यासाठी अशा ह्या नकळत गुन्ह्यांपासून स्वतः तर प्रवृत्त तर होतीलच, पण इतरांना देखील प्रवृत्त करतील, समाजात मेसेज देतील, स्वतः सजग बनतील, समाजाला सजग बनवतील, सुदृढ बनवतील. आणि आपण ज्या अपेक्षा केल्या आहेत, ज्या नैतिकतेच्या अपेक्षा केल्या आहेत, जी मोरॅलिटीची आपण अपेक्षा केली ऍज अ एक्सपर्ट म्हणून जे तुमचे अनुभव होते, निश्चितच हा विद्यार्थी हा युवक या नैतिकतेला पूर्णपणे बांधील असेल 100%. याचं मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि हा कार्यक्रम आजचा हा वेबिनार इथे संपला अशी मी तुम्हाला घोषित करतो. याची मी परमिशन देखील मागतो. थँक्यू. थँक्यू. आपण आता क्लोज व्हायला हरकत नाही. धन्यवाद. जय हिंद सर. जय हिंद ऑल अप टू यू. नेक्स्ट लेक्चर साठी लवकरच घोषणा केली जाईल. पुढचं लेक्चर इंडियन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वरती पण असणार आहे आणि तसंच दीपक पाटलांचं सायबर क्राईम अँड फिशिंग याच्यावरती तुमचं लेक्चर असणार आहे. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज रीड मॅक्सिमम नोट्स. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड डे. बाय. जय हिंद. थँक्यू सर. जय हिंद.